बहिणाबाई चौधरी यांची माझी जीवा ही कविता. या कवितेत बहिणाबाई चौधरींनी जन्म आणि मृत्यू यातील अंतर म्हणजे जगणं आणि ते कसं जगलं पाहिजे याचं फार सुंदर विवेचन केलेलं आहे. जगताना नेहमी हसत खेळत जगलं पाहिजे, नेहमी कामात व्यस्त राहिलं पाहिजे आणि कामात व्यस्त राहून सतत काम करत राहिलं पाहिजे. आपल्याकडून होईल तशी रंजल्या गांजल्याची सेवा केली पाहिजे आणि काम करता करताच परमेश्वराचं नामस्मरणसुद्धा केलं पाहिजे. चला तर मग, जीवदेवानं धाडला जन्म म्हणे आला आला, जवा आलं बोलावनं मौत म्हणे गेला 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 गेला. दिसा आला कामामध्ये रात निजमध्ये गेली, मरणाची निज आता जलमाची जाग आली. नाही सरल सरल जीवा तुझं रे येणं जाणं, नाही सरल सरल जीवा तुझं रे येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याला म्हणती रे जिणं, जसा घडला मुक्काम त्याला म्हणती रे जिणं. आला सास गेला सास, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. ये रे माझ्या जीवा काम पडलं अमाप, ये रे माझ्या जीवा काम पडलं अमाप. काम करता करता देख देख देवाजीचं रूप, देख देवाजीचं रूप. एक एक माझ्या जीवा पीडा येण्याचं कहन, एक एक माझ्या जीवा पीडा येलाच कहन. देर गांजल्याले हात त्याचं एक रे म्हणन, देर गांजल्याले हात ऐक त्याचं रे म्हणन. अरे निमान तोंडाच्या वड पाठीवर धांडा, अरे निमान तोंडाच्या वड पाठीवर धांडा. नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालं झेंडा, नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालं झेंडा. हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास. इडापिडा संकटाच्या तोंडावरे काय फास, इडापिडा संकटाच्या तोंडावर काय फास. जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं. उच्च गगनासारखं धरतीच्या रे मोलाचं, उच्च जगन तोलाचं धरतीच्या रे मोलाचं, धरतीच्या रे मोलाचं. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते.